तुम्ही रोज खात असलेली अंडी ताजी आहेत की अनेक दिवस शीतगृहात पडून राहिलेली शेळी, याचा आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण यूपी सरकारनं ग्राहकांच्या आरोग्यासाठी एक क्रांतिकारी असं पाऊल उचललंय. आता प्रत्येक अंड्यावर मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट छापणं अनिवार्य केलंय. यूपीतील पशुसंवर्धन आणि अन्न सुरक्षा विभागाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि आता 1 एप्रिल पासून कोणत्याही दुकानदाराला किंवा व्यापाऱ्याला तारीख नसलेली अंडी विकता येणार नाहीत. यामुळे ग्राहकांना अंड किती जुनं आहे आणि ते खाण्यासाठी सुरक्षित आहे का हे स्वतः तपासून घेता येईल. आता अंडी नक्की किती काळ टिकतात, तर अनेकदा काय होतं, आपल्याला अंडी किती जुनी आहेत हे साधारणतः कळत नाही. पण तज्ज्ञांच्या मते सामान्य तापमान म्हणजेच 30 डिग्री सेल्सिअस मध्ये अंडी ही फक्त 2 आठवडे चांगली राहू शकतात. तर थंड तापमानात म्हणजेच 2 ते 8 डिग्री सेल्सिअस मध्ये फ्रीजमध्ये ठेवल्यास 5 आठवड्यांपर्यंत अंडी वापरता येतात. पण जर एखाद्या दुकानदारानं नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांची अंडी ही जप्त केली जातील आणि ही अंडी एकतर नष्ट केली जातील किंवा ती मानवी सेवनासाठी असुरक्षित असल्याचं शिक्कामोर्तब केलं जाईल. आता या संदर्भात विभागाने तपासणी मोहिमेचे संकेत सुद्धा दिले आहेत. यूपीमध्ये सध्या आग्रा आणि झाशी इथेच मुख्य शीतगृह आहेत. अन्न सुरक्षा नियमानुसार अंडी आणि भाज्या एकाच जागी ठेवता येत नाहीत आणि त्यामुळेच सुविधा मर्यादित असल्या तरी सरकारनं आता स्वच्छ शब्दात ताकीद दिली आहे की सुविधा नाही हे सबब चालणार नाही. नियमांचं पालन हे करावंच लागेल. त्यामुळे अंड्यांवरील या नवीन एक्सपायरी डेटचा नियम तुम्हाला कसा वाटतोय? महाराष्ट्रात सुद्धा हा नियम लागू करायला हवा का? कमेंट नक्की करा आणि केके न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.